मैं भूली घर जानी बाट गोरस बेचने आए हाट कान्हारे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हारे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल हूँ तो थकित भैरे श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस स्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापुर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबारा गोकुळामध्ये एका गवळणीची भगवत दर्शनांतर झालेली अवस्था त्या अवस्थेचा वर्णन करतात। आज काल्याचा प्रसंग आहे आणि फार दिवसांना असा योग येत असतो की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार जसं बुधवारी पंढरपूरची आषाढी आल्यानंतर गुरुवारी माऊलीचा समाधी सोहळा आल्यानंतर बुधवारी कृष्ण जन्म आल्यानंतर काही गोष्टीला तिथीमितीचं बंधन जरी नसलं तरी त्या त्या गोष्टी त्या त्या दिवसावर आल्यावर बऱ्या वाटतात। सोमवारी शिवरात्र आल्यावर जरा बरं वाटतं। हा बघा, कारण का शिव उपासनेचा तो दिवस असल्यामुळं त्या दिवशी विशेषतनानं आठवण त्या त्या भगवंताची त्या त्या दिवशी आठवण येतेच। तसं आज काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर कृष्णाची आठवण येणं आवश्यक आहे। भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा मागोवा घेत असताना चरित्र चिंतन करत असताना भगवंताचे अनंत स्वरूपाचे चिंतन आहे। अवतारच त्याचे भरपूर आहे। ज्ञानोबारायाच्या भाषेतून सांगायचं तर अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपानं अनंत वेशानं अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून त्याला जे श्री अनंत म्हणतात त्याच्यातलं अनंतत्व एवढं सखोल आहे की त्याचा कशाच अंत लागत नाही। ना नामाचा अंत लागत नाही, ना रूपाचा अंत लागत नाही, ना चरित्राचा, ना पराक्रमाचा, ना शक्तीचा, ना ज्ञानाचा, ना वैराग्याचा, कशाचाच अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात। कृष्ण हे नाव ठेवत असताना गर्ग मुनीनं ज्यावेळेस भगवंताचं ते अलौकिक रूप पाहिलं आणि नंद बाबाला यशोदेला सांगितलं याचं नाव कृष्ण ठेवा। काळा आहे म्हणून एक कृष्ण, हे एक कृष्ण एका नामाचे 6 अर्थ आहेत। विठ्ठला सर्वसाधारण शब्दशः अर्थ आहे कृष्ण म्हणजे काळ। दुसरा अर्थ आहे कर्षयन्ती कृष्ण, आकर्षण करतो। प्रेमाच्या माणसाला आकर्षण करील नवल नाही, वैर्याला सुद्धा आकर्षण करतो। डोळ्यानं त्याचं रूप बघितलं, त्याला बघितलं की तो मनुष्य कोणीही असो, काय ताकद आहे त्याच्या स्वरूपामध्ये कोण असतो, त्याच्या डोळ्यामध्ये काय ताकद आहे। मी म्हणतो म्हणून नाही, संत महात्मे सांगतात पाहिली
नाही, डोळ्यात रूप पाहिलं. रूप पाहता लोचनी. लोचन या शब्दाची सप्तमी विभक्ती आहे गुरुजी इथं बसलेले शिकवणारे. आणि सप्तमी विभक्तीचे प्रत्येक आतमध्ये माझारी भीतरी ठाई ठाई म्हणजे डोळ्यात. का? डोळे हे प्रत्यक्ष दर्शनाचं प्रमाण करण आहे. डोळ्याशिवाय प्रत्यक्ष दर्शन होऊ शकत नाही. आणि भगवत दर्शन हे नेहमी ज्ञानानं होतं. म्हणून आम्हाला तो का दिसत नाही? ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञान दोन प्रकारचं म्हणून डोळे. आता पुष्कळ जण लोकांना म्हणतात बाबा हात धरू का? अरे बाबाला बाहेरचे डोळे नाही पण मधले डोळे चांगले आहेत ना. आपले बाहेरचे चांगले असून काय उपयोग आहे? मधले गेलेले. म्हणून म्हटलंय जागे बाहेर आत निघेले. बाहेरच्या डोळ्याला किंमत नाही. बाहेरच्या डोळ्यानं फक्त माईक वस्तू दिसतात. म्हणून शब्द आहे जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. देखणे म्हणजे पाहणं. देखणे म्हणजे सौंदर्य नाही. देखणे म्हणजे सुंदरता नाही. देखणे पण नाही. किंवा रामचंद्र देखणे म्हणजे भारूड करणारे ते त्यांचं नाव नाही, आडनाव. जे जे आपण डोळ्यानं पाहू ते स्वप्नातलं मृगजळ आहे. मग कोणत्या डोळ्यानं पाहायचं? ज्ञानदृष्टीनं. आणि त्या ज्ञानदृष्टीनं ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना भगवत दर्शनाचा आनंद मिळाला. अशा आनंद मिळवणाऱ्या भगवंताच्या स्वरूपामध्ये जे सामर्थ्य आहे त्याला कर्षयंती ती कृष्ण हा म्हणतात. म्हणून आकर्षण करतो. तिसरा महत्वाचा मुद्दा, काळा रंग. काळा रंगाची गुणवत्ता आहे. काळा रंग फार लवकर तेज आकर्षण करतो. उन्हामध्ये जर तुम्ही बसलात उष्णतेला लवकर आकर्षण करणारा काळा रंग आहे. पांढऱ्या रंगामध्ये प्रतिकार होतो. पांढऱ्या रंगामध्ये ऊन येतं पण तितकं लागत नाही जितकं काळ्या रंगामध्ये ऊन लागतं. काळं वस्त्र तुम्ही पांघरून उन्हात बसा आणि पांढरं वस्त्र पांघरून उन्हात बसा. पांढऱ्या रंगाच्या वस्त्र पांघरणाऱ्या उष्णता कमी वाटते, काळ्या रंगाच्याला जास्त वाटते. आणि सूर्याचं तेज म्हणजे ज्ञान आहे. सूर्य पहिल्या प्रथम जगामध्ये ज्ञान जर कोणाला दिलं असेल, इमं विवस्वते योग प्रोक्त वाहनमव्य विवस्वान मनवे ब्राह्मणवृक्ष कवे प्रवित एवं परंपरा प्राप्त. सगळ्यात अगोदर ज्ञान ते सूर्याला दिलेले. म्हणून सूर्य ही ज्ञानाची देवता आहे. ते ज्ञान आकर्षण करण्याची ताकद काळ्या रंगामध्ये, ज्ञान ग्रहण करण्याची. आणखी एक महत्वाचा मुद्दा, सगळ्या रंगाच्या रंगछटा एकत्र झाल्यानंतर जो रंग होतो तो काळा. आणि सगळ्या रंगाच्या छटा निघून गेल्यानंतर जो शिल्लक राहतो तो पांढरा. बरं, कोणाला की घोटाळा असा आहे, वारकरी लोक मोठी गंमत करतात. साधू संत महाराज आहे रंगानं काळा, आहे रंगानं निळा आणि त्याला पांडुरंग म्हणतात. पांडू म्हणजे पांढऱ्या रंगाचा. मग तुम्ही सगळेच पंढरपूरला जातात, पंढरपूरचा पांडुरंग काळा आहे का निळा आहे का पांढरा आहे? पंढरपुरीचा निळा. निळा हे ज्ञानाचं लक्षण आहे. एक ठाईचाची काळा अनादि बहु काळा मनोनी वेदा चाळा लावी लागे माय. आणि नाव त्याचं पांडुरंग. पांडुरंग कांती दिव्य तेज झळ. पांढरा नसताना त्याला पांडुरंग का म्हणायचं? ही तर कमाल आहे. कृष्ण असताना तो काळा आहे पण विटे उभा राहिल्यावर मग पांडुरंग आहे. कृष्ण असताना तो काळा आहे पण विटेवर उभा राहिला, रंग जरी काळा असला तर तो पांडुरंग आहे. गडबड गोंधळ काही करत नाही. काळ्या रंगाच्या माणसाचा अंत लागत नाही. गोऱ्या रंगाचे माणसं मोकळ्या मनाचे, त्याला काय म्हणतात मग? प्रगट होई बोले, मोकळं मोकळं. काळ्या म्हणून माणसं नाही, गवळणी कृष्णाला म्हणत होत्या भोंग्यावर घालून उद्धवाला, तुझ्यासारखाच आतून बाहेरून काळा आहे, मेळ लागू देत नाही कोणाला. याच्या
करता मी सांगत असतो त्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन केल्याशिवाय कोणत्याही पारमार्थिक साधनाची सांगता होत नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र. दुसरा महत्वाचा मुद्दा, काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र, कारण कृष्णाचं चरित्र का वर्णन करायचं याचं जर कारण तुम्हाला कळालं तर तुम्ही निश्चितच शंका घेणार नाही. कारण कोणत्याही साधनानंतर फल असतं. साधन केलं की साध्य प्राप्त झालं पाहिजे, आणि ते साध्य सगळ्या जगाचं कोणतं आहे? सगळ्या जगाने ज्या साध्याकरता धडपड केली ते साध्य सगळ्या जगाचं आहे समाधान. सगळ्यांनी करून बघितलं. धनानं समाधान मिळतं का? ज्ञानानं समाधान मिळतं का? भोगानं समाधान मिळतं का? लेकरा बाळानं समाधान मिळतं का? आणि मग एकेकाचे उदाहरण येतात. रावणा इतका ऐश्वर कोणाचंच नाही महाराज. आपण 10-5 तोळे अंगावर दागिने घालू शकतो, पण रावणाला ज्या बायका होत्या त्या सांगितल्यावर महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं. आम्ही दोघंही एकत्र बसल्यानंतर, गुरुजी एकत्र बसल्यानंतर मी म्हणलं मीही भागवत कथा सांगतो. सध्या भागवत कथा इगतपुरीला शतकोत्तर तपपूर्ती आहे, म्हणजे 100 वर्ष होऊन वर हे 12वं वर्ष सप्त्याला इगतपुरीच्या जोग महाराजांच्या मठातलं, आणि तिथं भागवत आहे. मी गुले महाराजांना माधव बाबांना सांगितलं तुम्ही जरी भागवत ठरलं तरी एक दिवस मला बदल करावा लागेल, कारण दररोज त्या ठिकाणी 9 ते 12:30 भागवत आहे सकाळचं. पण माघ शुद्ध दशमीच्या दिवशी दुपारचे कार्यक्रम सकाळी घ्या, सकाळचे कार्यक्रम दुपारी घ्या. अल्टरनेट करा, बदल करा, शिफ्ट बदला. ते म्हणले का? माझं सिन्नरला काल्याचं कीर्तन असतं. ते म्हणले एवढ्या वर्षी दुसऱ्याला, एवढ्याच वर्षी नाही तर मी मरेपर्यंत. आता बाबांना सांगितलं की बाबा म्हणले मी मरेपर्यंत. नाही नाही, तुम्ही राहा बाबा, मला लवकर जायची गडबड झाली. काही लोक म्हणले बाबा का मारा वाटायले? आता एवढे सोन्यासारखे माणसं असून टाळ्या वाजून भजन करत नाही तर मग मराव नाही तर काय महाराज लोकांना? मी कालच सांगितलं, मुलगी नांदायला गेली, 2 वर्ष आली नाही, कोणता सण नाही, कोणतं सुख दुःख नाही, कशातच आली नाही. आल्याबरोबर 2 वर्षानंतर सगळी माणसं जवळ बसली, आई बसली, आजी बसली, मामी बसली, काकी बसली, आत्या बसली, चुलती बसली, शेजारच्या पाजारच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या, बोलू लागल्या 2 वर्ष बेबी कुठं गेलतीस, आलीच नाहीस, आमची आठवण येत नाही का, तुला माहेरला येऊ वाटलं नाही का, तिथं कसं चाललंय तुझं नांदणं. आणि तिनं सांगायला सुरुवात केली. काय सांगू, सासरा माझा इतका लाड करतो, मुलगी लाडातली आहे, पहाटे उठवू नका हिवाळ्याचं, मुलीला उन्हात पाठवू नका, सासू म्हणते तिला भांडे घासू देऊ नका, गोरे पान हात आहेत खराब होतील, तिला उन्हात जाऊ देऊ नका, घरात धुरामध्ये काम करू देऊ नका, तिचे डोळे खराब होतील. चांगला पदार्थ केल्याबरोबर सुनबाई हे 2 घास खाऊन बघ बरं बेटा कसं लागतं तुला. नणंद म्हणते वहिनी तुमची वेणी फडी मी करू का, तुम्हाला नाहू घालू का, हा दागिना तुम्हाला कसा दिसतो, ह्या साडीची घडी मोडा बरं, इतकी लाड करते. दीर बाहेर तर इतकं, वहिनी तुम्हाला काय आवडतं सांगा, तुम्ही आम्हाला काम सांगत जा, सेवा सांगत जा. शेजारचे पाजारचे वगैरे सगळे इतके लाड करतात, भाऊभाऊकीचे इतके लाड करतात. हे सगळं ऐकल्यावर सगळ्या खुश झाल्या. पण ती म्हातारी होती ना आजी, ती नाही खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरच चिंता तशीच. सगळ्या खुश, बरं झालं आहे तुझं चांगलं चाललंय सगळं. पण ती म्हातारी म्हणली अगं बेबी सगळ्याच सांगते, सासूच, सासऱ्याच, दीर, भाया, ननंद, गल्लीतले शेजारी भाऊकीचे सगळ्याच सांगतेस, पण नवऱ्याच. तिनं सांगितलं आजी काय की कोणा स्टॉप नवरा माझं तोंडच बघत नाही. कारण तू मायबाप सोडले ते नवऱ्याच्या शब्दावर, धर्मेचे, अर्थेचे, कामेचे, हे सासू सासऱ्यानं दिलेलं वचन नाही, दीर भायानं दिलेलं वचन नाही, ननंदेनं शेजार पाजाऱ्यानं दिलेलं वचन नाही, ते वचन दिले नवऱ्यानं. म्हणून मायबाप सोडले. सांडोनिया पुळे दोन्ही प्रिया असे अनुसरी कामिनी. आणि तो जर तुझं तोंड बघत नसेल तर जिंदगी खलास.
माणसं असून आणि कीर्तना करता आलेले असून दुसरं काही काम आहे बाबा मलाही माहित नाही बरं का, सांगा. कीर्तना करताच आलात ना, मग कीर्तना करता येऊन ज्ञानोपारायाची भाषा जेथे कीर्तन हे नामघोष तुकोपाराया सांगतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. तुकोपारायानं कीर्तन म्हणजे नामस्मरण, ज्ञानोपारायानं कीर्तन म्हणजे नामस्मरण, सततं कीर्तयंतो मा हे सांगितले. मग आता एवढ्या माणसानं मनाभावातून अगोदरच टाळकरी कमी, तुकोबारायला 14 मिळाले होते, मला एखादा जास्त आहे. पण 2-4 जर सोडले तर बाकी सगळे फ्यूज गेलेले बल्ब आहे. जोरात टाळे वाजवत नाही तर जोरात म्हणतही नाही. बघायचे का विठ्ठला याच्या अगोदर असे बाजले का? देवी म्हणल्यावर तो कोणताही बैल चालतो ना, पण इतके हुशार काही काही बैल असतात ते मालक ते आरी टोचते, खेळा असते ना खेळा, आणि त्या मालकाला असं वाटतं की त्या भीतीनं तरी बैलानं, म्हणून मास्तर लोक छडे हातात घेतात, मारू की न मारू पण छडे हातात समोरच्याला भीती वाटावं म्हणून. तसं ते टोकाला आरी खिळा असलेला ते बैलाला इतकं धाक दे, पण त्यालाही माहित असते 50,000चा बैल, त्याला जर टोचलं जखम झाली तर पंचायतच आहे ना, म्हणून तेही भेडविल्यासारखं करतंय. बैल मला मालक जर भेडविल्यासारखं करतंय, आपणही भेल्यासारखं करा ना. खरं थोडं द्यायचं, ते खरं धाक लावित नाही, आपणही खरं द्यायचं नाही. पण ते ध्येय की म्हणल्यावर ते तितकाच खूप असत. कसं माणसं मोठं, महाराजाने म्हणलं टाळी की तेवढ्या पुरतं 2-3 टाळ्या असे किती महाराज आले, किती गेले. दांडेकर मावापासून आम्ही कार्यक्रम ऐकायलो, हे काल परवा चालेल. पण बाबा गेल्या वर्षीच्या कीर्तनकार केशव मध्ये या वर्षीच्या कीर्तनकार केशव मध्ये थोडा फरक आलाय बरं का. काही लोक म्हणतील काय फरक आला, पैसे मागते तो काय, काही नाही महाराज, दुसरं काही नाही. ज्या परंपरेमध्ये मी शिकलो, आम्ही वारकरी सगळे शिकलो आळंदीला ज्या संस्थेमध्ये, त्या संस्थेमधलं अध्यक्षपद यावर्षी माझ्याकडे आलं. तुम्ही म्हणून तर आपल्या दोघांचं जमतंय ना, अध्यक्षाचं जमतंय, दोघांना मिळून खायचं असतंय. नाही आपण नाही, आपण सगळ्याला वाटून उरलेले खाऊच ना. काहीतरी गुरूंची सेवा केल्याचं मी नेहमी सांगत असतो. आमचे महाराज नेहमी ऐकतात, मामासाहेब दांडेकरांचं शेवटच्या काळामध्ये कपडे धुण्याचं काम माझ्याकडे होतं, आणि त्याचं पुण्य म्हणून कीर्तनकार म्हणून भागवतकार म्हणून लाडकाही झालो, आणि सगळ्या संस्थेमध्ये एवढे मोठमोठे गाजलेले असताना केशवचा नंबर लागला. देवेगौडा सारखा एचडी देवेगौडा आमदारकीला पडला, पण ज्यावेळेस सगळ्यांनी मिळून सरकार बनवायचं ठरवलं तर म्हणजे नंबर लागला देवेगौडाचा, तसा माझा नंबर लागला. भाग्य. आणि म्हणून काही गोष्टी स्पष्ट करायच्यात आपल्याला. धनसंपत्तीचा आणि भोग भोगण्याचा जर विचार केला तर रावणासारखं ऐश्वर्य कोणाचंच नाही. आपल्या अंगावर घरामध्ये सोनं असेल, पण रावणाचे घर सोन्याचे होते. आणि ते मी सांगतो ते तुकोबाराय सांगतात, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर त्याचे सोन्याचे होते. आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या ज्या रावणाच्या बायका होत्या त्या किसन महाराज 80,000 होत्या. 80,000. मी आमच्या रामभाऊला म्हणलं काय
कोणाला सांगू नका. मी जरी महाराज असलो, मी कथा जरी सांगत असलो, मलाही खरं वाटत नाही. 80,000 बायका आणि त्याच्या ओळखी कशा ठेवीत असत आणि कसे नाव लक्षात राहत असतील आणि कसं ते म्हणले मला एक मिळाली तर गरगरा फिरवायली. किती परेशान. सप्ताह संपून नारळ प्रसादन पाकिट घेऊन घरी गेल्याबरोबर आला सप्ताह. राहायचंय 4 दिवस का उधळायचे आणखी कोणत्या गावाला हे शब्द येतात. मी म्हणलं माझं सांगू का, तुम्हाला एक तरी मिळाली, मला एकही मिळाली नाही. मग मला कसं खरं वाटलं त्याला 80,000 होत्या. तरी त्या रावणाला समाधान नाही. ज्ञानामुळे समाधान मिळत असेल तर व्यासाइतकं ज्ञान जगात नाही. ज्ञानोबा आहेत, ज्ञानियांचे राजे वर्णन करतात. व्यासोच्छिष्ट जगत आहे, सगळ्या जगातलं ज्ञान व्यासानं उष्ट करून टाकलेले. तुम्हाला आज संगणक वाटतं ना गुरुजी? सर, हे व्यासांनी हजारो वर्षापूर्वी अगोदर त्या संगणकाचा विचार केलेला आहे. उत्कृष्ट ज्ञाता होता भगवान कृष्ण त्या संगणकाचा. म्हणून सगळ्याचे सगळ्या व्याप्या कृष्णाजवळ होत्या. बरोबर प्रत्येकाचं माहित होतं. त्या व्यासांना समाधान नाही. ते व्यास आपल्या आश्रमामध्ये सचिंत आहे आणि अचानक कानावर शब्द आले, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण विश्वास ठेवून व्यासांनी भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन भक्तिप्रधान माध्यमातून करायला सुरुवात केली आणि एकंदर भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन केलं. गर्गसंहितेमध्ये ते अवताराचे 6 प्रकार काढले. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार. या 6 कॅटेगरीत मध्ये जर चौकशी केली ना, व्याख्या लक्षण जर बसवलं तर सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्य यांनी 2 अवतार मानलेच नाहीत देवाचे. आहेत देवाचे पण अवताराच्या कसोटीत ते जमले नाही. हंस अवतार आणि हयग्रीव अवतार. हंस आणि हयग्रीव हे 2 अवतार मानले नाही. हंस अवतार ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करण्याकरता आणि हयग्रीव म्हणजे अश्वशिरा विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान जगाला सांगण्याकरता सांगतो. राहिले 22. त्या
येते, त्याचा अंतर्भाव तिथं झाला पाहिजे. म्हणून राम अवतार कर्मप्रधान, बोलीला वाल्मिक तैसेची करी. कृष्ण अवतार आवडे ते करीशी देवा, कवण करी तुझा येवा. यम नियम पाप पुण्य अम्माशिना पण गलतीची करीशी. कशामुळं? धरोनी व्रत नियमाचा विटन अवतार धरला अतिश्रेष्ठ. पूर्ण ब्रह्म करावया प्रगट, पूर्ण परब्रह्म अवतीर्ण होण्याकरता. म्हणून कृष्ण परमात्म्याने हे सगळे बंधन जे होते, व्रत होते, सगळे झुंगारून दिले. माझ्या भक्ताची मनोकामना मी पूर्ण करू शकत नाही, माझं चिंतन करणाऱ्याला मी समाधान देऊ शकत नाही, तर देव असून काय उपयोग आहे. म्हणून परमात्म्याने हे सगळे बंधन गुंडाळून बाजूला ठेवले आणि आपल्या भक्ताला समाधान देण्याकरता घेतलेला अवतार म्हणजे कृष्ण अवतार. म्हणून व्यासांनी ते चरित्र वर्णन केलं हरिवंश पुराणामध्ये, आणि व्यासांना समाधान मिळालं हा अनुभव असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, तुम्हाला समाधान पाहिजे का, हे करा. सदा नाम घरी खादले थोडे लोणी, मनवणी हात स्थनी ठेवी तसे. हे असलं जर प्रमाण, असला जर विषयानं बरबटलेला स्त्रियामध्ये रममान होणारा स्त्रैन विषयी जर असेल कृष्ण, तर आम्ही त्याचं वर्णन करणार नाही. नुसतं गाईनं केलेलं चरित्र पवाडे आम्हाला पटत नाही. नामदेवरायानं लेखणी खाली ठेवून बालक्रीडा लिहायची बंद केल्याबरोबर भगवान म्हणून परमात्म्याने सांगितलं, नामदेवा कृष्णचरित्र हे रूपक आहे, कृष्णचरित्र हे रूपक आहे. यातल्या गवळणी म्हणजे हाडा मांसाच्या स्त्रिया नाही. नामदेवराय म्हणजे मग कोण होत्या त्या स्त्रिया? गोपिकांच्या वेळेचे
गीतकार म्हणतोय, महाराज ये चिपू आले असे माजलेले मेंढर कोंबल्यासारखे कोंबीत राहते, बसवी देत वळत बसवी देत वळत, सरका पलीकड पैशाची हाव लागलेली, भर लोंबकाळ देत वर बसवी देत बोनट वर बसवी देत, इकडून लोंबकाळ तिकडून लोंबकाळ, काय आणि या फटफटीवाल्याला तर काय धुंदी काय मस्ती आली कोणास ठाऊक, माणसं कळत नाही, तिघ बसते मरू दे बेटे मरू दे, अशा मेले पाहिजे म्हणजे ह्यांच्या डोके ठिकाण्यावर येते. बाबा तुमचा मुलगा कुठे असतोय, संगमनेरला लेक्चर झाले, मला तेच फटफटीवर येऊ लागला, तेच मेला. आता का रडलास बाबा, माझं हे माझे पण सुख आणि दुःख देणार माझे पण आहे, हे माझं जे आहे ते सुख दुःख देत. मग देव आपल्याला माझं वाटत नाही, म्हणून देवाला आपण ज्या वस्तू अर्पण करतो, घरी जर मुलाला जावयाला खाण्याकरता आणण्यात 120 रुपये किमतीच्या खारका, 1 नंबरची खारक, देवाला पूजेला आणायची असेल सत्यनारायणाच्या 1.5 रुपये म्हणजे 8 खारका, 5 पानावर 5, 1 गणपतीला, 1 मारुतीला आणि 1 त्या कोणत्या ऋषीला, सप्त ऋषीला 9 ग्राम. अरे वा, त्या खारका बामणाला नेता येऊ नये, गुरुवाला खाता येऊ नये आणि कोणाला पाहता येऊ नये, आड्या असलेल्या संजीवनी खारीक म्हणायचं. सुकलेले पान, फाटक्या नोटा, न चालणारे पैसे, बिनकामाचं हडकून, कुचकी सुपारी, खऊट बदाम, बिनवासाची उदबत्ती, नासके नारळ आणि बिघडलेले माणसं, हे सगळं देवा. जास्त काय सांगा महाराज, बाबा मला कोणी दिलं कोणास ठाऊक, मी काही बघितलं नाही, पण 10चा 1 तुकडा 5चा 1 तुकडा जोडलेला
फक्त वारकऱ्यांना नाचावं. आळंदी पासून पंढरपूर पर्यंत नाचत जाऊ त्याच्या गावाले खेळिया सुखदे नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावर पवित्र गाणी अधिक देखवणी निरंजन नरेंद्र मोदी बिनलग्नाचे मुख्यमंत्री झाले गुजरातचे, उमा भारती बिनलग्नाची मुख्यमंत्री झाली, जयललिता मुख्यमंत्री झाली. तसं मला वाटलं महाराष्ट्रामध्ये कोणी बिनलग्नाचा पाहिजे असलं तर आपण राहू. पण दादा गेल्या, दसम्या गेल्या, विनोदाचा भाग सोडून त्यांनी कशाचा भगवंताच्या नाचण्यामध्ये, भगवंताच्या रांगण्यामध्ये, भगवंताच्या बोलण्यामध्ये एक चरित्राचा अलौकिक भाग. देव कसा रांगत होता, दोन्ही तळवे डावा, गुडगा उजवा तळपा, रांगत रंगणे दोन्ही तळवे टेकलेले, डावा
पण मनातलं सोडित नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाचे बोट विषम दिशेला वाकडे तिकडे असतात, तो कर्मदरिद्री असतो, स्वतःही सुखी राहत नाही, ज्याच्याजवळ राहील त्यालाही सुख लागू देत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा किंचित लांब असतं, तो मनुष्य समंजस, कोणाच्या आद्यात मध्यात न जाणारा पण स्वार्थ धरणारा असतो. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्याइतकंच किंवा अंगठ्यापेक्षा
तुम्ही 12,000च्या बागा. एका गवळणीने सांगितलं इतकं लाडकं तर गळ्यात लाडका तरी बांधी गळा परिहा नको सोडू मोकळा. का? माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी पोट पाहायचा कोणी दौडीने जिडकाली. माझी मधवी सून आहे. मधवी कळाली का? मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये बुद्धी नावाची मधवी सून आहे. तिला सद्गुरु माऊलीच्या मुखातून निघालेल्या महावाक्याच्या बीजाक्षरानं बोध नावाचा पुत्र होता. त्यावेळेस कृष्ण आला. 2 जीवाचं माणूस बसलो होतं मांडीला शिकून. आम्हाला वाटलं बाळ आलंय लेकरू आलंय मांडीवर बसेल गोळ्या बिस्किट चॉकलेट मागं राहणाऱ्या तो कोणी संशय घेत नाही. म्हणून आम्ही बघितलं तर अचानक जवळ गेलं पोटावून हात फिरवून होते. गोळण नवशी कशानं सुजलं पोट. पोट का मोठं दिसायला. तिनं सरळ सांगितलं कृष्णा विनाकारण मोठं नाही मी गरोदर. गरोदर म्हणजे काय? मध्ये काय असतं? तिनं सरळ सांगितलं मध्ये बाळ असतं. म्हणजे नाही पुष्कळ लोक असे बोध नाही झालेला पण सोंग करतात बोधाचं परमार्थाचं सोंग करणारे असतात. मग त्यांचं पोट कसं आहे? चिरगुटे घालून वाढविले पोट गरभार बोबाट जनामध्ये. जगामध्ये फक्त गरभार गरभार पण मध्ये काहीच नाही. आता तुमच्या इकडलं मला माहित नाही पण बाबा आमच्या इकडले पुष्कळ लोक त्या गुजरातमध्ये भावनगरला त्या पार्वती अम्माकडे जात होते. तिनं म्हणतात बरं का तिनं पोटावर हात फिरवले की लेकरू बाळगत होत. आमच्या राम महाराजांनी मला सांगितलं दादा तुम्हाला तरी पोसायला कोण नाही लग्न तर नाही तुमचंच पोट कोणीतरी पाहिजे ना जीवाला आधार. खरं खोटं देव जाणे पण आमच्या गावातले एक जोडपं गेलं. म्हणलं तात्या कुठं चाललात? म्हणले भावनगरला ती पार्वती अम्मा लेकरू देते.
म्हातारे दोन पद्धतीचे देहोहम शिवोहम. या म्हातारीने वल्ल्या बताशाची फॅक्टरी काढली होती म्हणून भेंडके टाकत होतं, त्याला दरवाजाजवळ झोपलं होतं. 3 दिवसाच्या शेळ्या ताकाचा डेरा उचलला, त्याच्या डोक्यावर हल्ला घेऊन ताकाचा डेरा पोडीलाच केला. त्यामध्ये हिवाळ्याचे दिवस दमेकरी म्हातार 3 दिवसाच्या शेळ्या ताकाचा डेरा एकच दुचकी दिली. मेलं का? अहम मरत नाही. वेदांत शास्त्र सांगतंय ब्रह्मज्ञानानं अहमचा विषय बाधित होतो. देहोहम जातं, चिदानंद रूप शिवोहम शिवोम येतं. आम्ही त्याला सावध केलं. शेट यशोदा माऊलीला वाईट वाटलं आणि यशोदेनं सांगितलं मी माझ्या कृष्णाला आवडते, तुम्ही तुमचं सांभाळा.
जैसी साप तैसी उर्वशी. कारण तो गाढ झोपलेला आहे, त्याच्यामुळं बाकीचं काहीच नाही. दुसरी आणखी गोष्ट, माणूस स्वप्नामध्ये विसरतो. स्वप्न पडलं ना आपण विसरतो स्वप्नामध्ये. अचानक माझ्या स्वप्नामध्ये सरपण फोडत असताना माझ्या पायाला कुऱ्हाड लागली. बरोबर बरोबर रक्त निघू लागलं, आग होऊ लागली. मी स्वप्नातच त्या कुऱ्हाडीच्या घावानं इतका वेड्यासारखा ओरडत होतो. अरे बापरे, किती मोठी जखम झाली, पाय तुटण्याची भीती, रक्तबंबाळ झालं, आयोडीन आणा, डॉक्टरला सांगा, पट्टी बांधा. आणि शेजारच्या माणसानं मला उठवलं. दादा काय झालं ओरडायला? आता मला सांगा, पुन्हा पट्टी बांधायची, औषध घ्यायची, बेंजळीन आयोडीन लावण्याची, इंजेक्शन घेण्याची गरज आहे का? स्वप्नेची आधाया ओखदची ओची धनंजय, तुम्ही जागे झाला आणि स्वप्नेचे चेले पहिलं मार लागलेला वगैरे ते स्वप्न ते विसरलं ये. आता तिसरं, माणूस दारू पेल्यावर एक विसरतो. दारू पेली की त्याला काय विचार करावे काहीच कळत नाही. रात्रीची वेळ फुल पिलेलं होतं, त्याला चालता येईना. 16 फुटाचा रस्ता लेझिम खेळू लागला, इकडून तिकडून त्याच्या त्या वागण्याकडे बघून कुत्रे भुंकू लागले. ते असं इकडं तिकडं चालू लागले, कुत्रे भुंकू लागले, विजा कडकडू लागले, झिमझिम पाऊस येऊ लागला. आणि मग त्यानं बोलायला सुरुवात केली. कमाल आहे म्हणला, गावच्या माणसाला ओळखीत नाही कसे ते कुत्रे. एक कुत्रे आहे, पण गावचं माणूस सोरा आल्यावर कुठे बसता रे म्हणले गपचूप. आणि ओळखीचे माणसं गावातल्या माणसाला भुकतात, त्याला असं म्हणलं. आणि रोडच्या कडेला ते किलोमीटर लिहिलेलं दगड गाडलेलं असतंय ना, ते उचलू लागलं. आता ते गाडलेला दगड निघल का? आणि मग ते उपटून काही उपटेन म्हणा, कमाल इथल्या लोकांची. कुत्रे मोकळे सोडले, दगड बांधून ठेवलेत आणि आमची फजिती म्हणून फ्लॅश कॅमेराने फोटो काढायचे. आता वर वीज कडकडलं की ते चमकत आहे, त्याला वाटलं फोटोच काढायचे. आता ह्याचे विचार, वस्तुस्थितीची परिस्थिती त्याच्याशी लागू आहेत का? नाही, तो बोलला. आणखी एक गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त समाधान देणारं जर मिळालं तर पहिल्याचा विसर पडतो. म्हणून शब्द आहे, आपुलियाचा विसर होता गोविंद कळा होते. आपल्याला आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळालं की पहिल्याचा विसर पडतो. तसं विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, विषयाचं सुख विसरून गेले म्हणून गोरस म्हणजे विषय बेचने आयहाट, या पण विषयाचा त्याग करण्याकरता आलो. मग बोललोत का बोललोत? मै भूली गरजा. आपलं घरी जायचा रस्ता कधी बोलतो का कोणी? पण ही बोलली कारण इंद्रिय माझे नाही, देह माझा नाही. न म्हणा देह माझा ऐसा, या बोधावर गेल्यावर बोलता येतं. देव माझा म्हणल्यावर बोलता येतं. पण बोलण्याकरता तुम्हाला कारण काय? गाठ झोप लागली होती, अज्ञान दशा, डोक्यावर परिणाम झाला, दारू केली, कशामुळं बोलला? विनाकारण तर बोलत नाही. मग बोलण्याचं कारण कोणतं? अभंगाच्या दुसऱ्या Oh
सुखाला दुखाला कारणीभूत मन आहे, म्हणून त्या मनातला धोका निघून गेला का? मनातला मोह
मद नसलेला तो मदन, हे आपल्याकडे नाव आहे. अहमद मोहम्मद तिकडे नाव आहे. त्याच्यामुळं विचार करायला पाहिजे. योगायोगानं तसा कान्हारे मन मोहन लाल, तो कान्हा मनाला मोहून टाकणारा असल्यामुळं, मनाचा मोह घालवणारा असल्यामुळं त्याचं दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर भागारे सर्व मन का धोका. आता थोडासा काल्याचा प्रसंग सांगायचा आणि आपले परंपरेप्रमाणे फार मला वाटतं, फार म्हणजे मामांच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून सत्ता म्हटल्यानंतर, कारण बाबाने आताच आठवण काढली होती, मामानं 1952ला या ठिकाणी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र हा अभंग काल्याच्या कीर्तनाकरता घेतला होता. मग मी माझं भाग्य समजतो की ज्यांची सेवा करून मला हे कौतुकाचं स्थान मिळालं, त्यांच्या जागेवर उभा राहण्याचं भाग्य मला बाबाने दिलं. आणि त्या सेवेमधून तुम्ही काय घ्यायचं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगे मा. म्हणून जे विनोदाकरता दृष्टांताकरता सांगितलेले ते बाजूला काढायचं, सिद्धांत आपल्या लक्षात घ्यायचा, मुख्य भजन लक्षात घ्यायचं, त्या परमात्म्याचं चिंतन लक्षात घ्यायचं. एकदा टाळी वाजवा म्हणून उरलेल्या थोड्या वेळामध्ये बाकीचा विषय. विढोबा दशमस्कंदामध्ये श्रीमद भागवत महापुराणाच्या मध्ये वर्णन करून सांगतात. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेठरे च कक्षे वामे पाणो मशृणकवलं तत्फलान्यम्बुलीशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि विशति भुभुजे यज्ञभुग्बालकी ज्ञानेश्वर
पद्धतीप्रमाणे संपूर्ण कार्यभाग होईल. संप्रदायाला थोडासा इतके वेळ बसलात ना, माझी फुकट बडबड ऐकण्याकरता बसलात ना, पुढील काम सुद्धा अतिशय महत्वाचे. पुरुष मंडळी, पुरुष म्हणजे कळले का, बाया नसलेले, दोन्ही हात, अरे क्या बात आहे, वा वा. अरे बघा, तेवढ्या छोट्या लेकराला सुद्धा कळलं की आपण गडी आहे, बाया माणसं नाही. वा वा वा. सगळ्यांनी हात वर केले. काही जणांना फुल केले, काही जणांना हात केले, काही जण इतके वर हात केले का. चला, 2 सेकंद. मृदंग जास्त जोरात वाजतात का, टाळकरीचा जोर जास्त होतो का आपल्या टाळ्याचा. आणि तुकोबारायचं भजन 2 सेकंद. तुकाराम धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. कोणी घडीकडे बघितलं नाही, पण 12:30 वाजत होते. भागवताला पुढे जायचंय. तुम्ही जे शांत चित्तानं बसलात त्याबद्दल एकच वाक्य बोलतो, माझी सेवा समाप्त करतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. ज्ञानेश्वर